नमस्कार, भारतीच मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत गावाकडील खानदेशी पद्धतीने मटण बनवणार आहोत। आपण आधी मटण शिजवायला टाकून घेऊया। मी जवळजवळ अर्धा ते पाऊण किलो मटण घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मटण शिजवायला टाकून घेऊया कुकर मध्ये। त्यासाठी मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय, तो छान असा बारीक कापून घेतलाय आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे, तो पण असा बारीक कापून घेतलाय आणि 2 ते 3 लसण पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतल्यात। आणि आता आपण मटण शिजवायला टाकून घेऊया। कुकर ठेवलेला आहे आणि कुकर मध्ये मी जवळजवळ 2 चमचे भरून तेल टाकलेलं आहे। कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। सर्व मटण टाकून घेऊया। एक चमचा भरून आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। 2 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। मटणला छान असं पाणी सुटलेलं आहे। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडं गरम पाणी केलेलं आहे, ते गरम पाणी आपल्याला एक तांब्या भरून गरम पाणी केलेलं होतं, ते पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता आपण कुकर लावून घेऊया आणि जवळजवळ 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत मटण शिजवण्यासाठी। जे आपल्याला मटणाला जे वाटण लागणार आहे ते बघून घेऊया। खोबऱ्याची वाटी घेतली होती मी, छोट्या साईजची खोबऱ्याची वाटी होती, ती बारीक असे काप करून घेतलेले। छान असं तव्यावरती तेल टाकून असं भाजून घेतलेलं आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते, ते पण असं बारीक असे कापून घेतलेत आणि ते पण तेल टाकून मी छान असे बारीक करून घेतले। जवळजवळ 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या घेतल्या 2 आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। छान असं वाटून घ्यायचं आहे। हे देखील आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। सगळा मसाला आपला छान असा वाटून झालेला आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 ते 2.5 चमचे मी धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला घरचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। हा जवळजवळ मी 2 चमचे भरून टाकून घेतलेला आहे। हे पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मसाला आपला छान असा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। कलर पण खूप छान असा आलेला आहे। कुकरची वाफ निघालेली आहे। आता आपण डायरेक्ट मटण टाकायला घेऊया। तेल ठेवलेलं आहे मी गॅसवरती। आता आपण तेल टाकून घेऊया। मी जवळजवळ 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आता मी 1 चमचा भरून बाजरीचं पीठ टाकून घेत आहे। खानदेशमध्ये हे मटणच्या भाजीला किंवा चिकनच्या रस्स्याला हे बाजरीच्या पिठाचं आळण घातलंच जातं, खूप छान चवीला लागतं। आणि बारीक गॅसवरती मी ते पीठ छान असं भाजून घेणार आहे। आता मी 1 चमचा भरून परत लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे आणि हे वाटण आता आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हा मसाला भाजून घ्यायचा आहे। बाजरीचं आळण घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ही मटण रस्सा हा बनवून बघा। बघू शकता तुम्ही, छान असं वाटणाला छान कलर, वाटणाचा छान असा कलर चेंज झालेला आहे। या वाटणात मटण टाकून घ्यायचं आहे। शिजवलेलं मटण आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। आता मी हे मटण सर्व टाकून घेते। आणखीन थोडं मी पाणी टाकणार आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आधी मी थोडं घातलं होतं मीठ, त्यामुळे आता बेताचंच घालणार आहे। रस्सा अजून थोडासा घट्ट आहे, बघू शकता तुम्ही। आणखीन याच्यापेक्षा तुम्हाला पातळ रस्सा हवा असेल तर तुम्ही अजून अर्धा ग्लास पाणी टाकू शकता। मटण छान असं उकळायला लागलंय आता आपण गॅस बारीक करून घेऊया
आणि बारीक गॅसवरती जवळजवळ 7 ते 8 मिनिटासाठी बारीक गॅस करून छान असं उकळून घेऊया मटण। छान असं मटण तयार झालेलं आहे। इतक्या छान खानदेशी पद्धतीने आपण हे मटण तयार केलेलं आहे। मस्त छान अशी तरी आलेली आहे आणि घट्ट पण आपण बघू शकता तुम्ही, तरी पण आणि ग्रेव्ही पण छान अशी झालेली आहे। इतक्या सोप्या पद्धतीने आपण खानदेशी मटण बनवलेलं आहे। अगदी कमी साहित्यात आणि खूप टेस्टी आणि खूप छान असं हे मटण तयार होतं। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।